गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। दर्शक हो नमस्कार, वेधकमध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। उजनी अपडेट 26 मे 2024 सायंकाळची स्थिती। उजनी धरण हे आपल्या निचांकी पाणी पातळीमध्ये पोहोचलेलं आहे आणि धरण आता वजा 59.12% अशा स्थितीमध्ये आहे आणि धरणाची वाटचाल आता वजा 60% सुरू आहे। यापूर्वी 2018-19 मध्ये वजा 59% धरण 30 जूनला झालं होतं आणि आता यानंतर जवळपास 5 वर्षानंतर धरण पुन्हा वजा 59% झालेलं आहे। धरणामधला एकूण शिल्लक पाणीसाठा जो आहे तो 31.99 TMCचा आहे आणि मृत साठ्यातील 31.67 TMC पाण्याचा वापर झालेला आहे। उजनीतून आता कोणत्याही योजनेकरता पाणी सोडण्यात येत नाहीये। सगळे दरवाजे उजनीचे बंद आहेत। मागील 24 तासामध्ये बाष्पीभवन वाढलेले, उन्हाची तीव्रता वाढतीये, त्यामुळे 24 तासात 7.32 मिलीमीटर म्हणजे 0.65 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे। अवकाळी पावसाची नोंद उजनी आणि परिसरामध्ये नाही। आज केवळ माढा परिसरामध्ये 7 मिलीमीटर पावसाची नोंद। याचबरोबर पुढे पंढरपूर भागामध्ये आज पाऊस सायंकाळी नोंदला गेलेला आहे।